सेकंड आज आपण बनवतो आहोत कमीत कमी मसाल्यांचा वापर करून लथपथीत अशी चण्याची भाजी। तर ही चण्याची भाजी चपाती, भाकरी, पुरी किंवा तुम्ही वरती कांदा कच्चा कांदा पेरून चमच्याने सुद्धा खाऊ शकता, एवढी भारी होते। तर इथे मी चणे आधीच भिजवून ठेवलेले होते। नंतर मी वाटण्यासाठी घेतला मोठ्या साईजचा कांदा, त्यानंतर मीडियम साईजचा टोमॅटो, कोथिंबीर घालून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाहीये। नंतर फोडणीमध्ये जिरे, मोहरी, तेजपत्ता, जाडसर कुटलेला लसूण घालायचा आहे। नंतर त्यामध्ये मीडियम साईजचा कट केलेला कांदा घालायचा आहे आणि थोडंसं सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। नंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट, हळद आणि मी घरगुती मसाल्याचा वापर केलाय। तुम्ही ते ना छोले मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता आणि ह्या भाजीमध्ये शक्यतो कुठलाही मसाला टाकला तरी पण भाजी टेस्टी होते। नंतर वाटलेलं वाटण घालायचे, असं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपले भिजवलेले चणे घालायचे आहेत। मी 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा इथे वापर केलेला आहे। मीठ घालायचे आणि दणकून 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकता इथे लथपथीत छोल्याची भाजी तयार आहे। एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा।